मंडळी नमस्कार. मला संस्कृत भाषा अजिबात येत नाही. तरी देखील मी तुम्हाला 1 मिनिटात संस्कृत कसं बोलायचं त्याचं प्रात्यक्षिक सगळ्यात आधी करून दाखवणार आहे. नमस्कार. नमो नमः. मम नाम सचिनः. भवतः नाम किम्? मम नाम संतोषा. बहु उत्तमं, बहु उत्तमं. सः श्रीकान्तः. सः कः? सः श्रीकांता. बहु सुन्दरम्. एषः शशिकान्तः. एषः कः? एषः शशिकांत. बहु सुन्दरम्. हस्तः अस्ति. धनं नास्ति. हस्तः नस्ति. हस्तः अस्ति. हस्ता अस्ति धनं धनं नास्ति. नास्ति. कोशः अस्ति. लेखनी नास्ति. कोशः अस्ति. लेखनी अस्ति. वा. सोपं. आणि म्हणजे एक छोटं प्रात्यक्षिक आणि संस्कृत मला नाही म्हटलं तरी बोलता आलं. आता किती शुद्ध बोललो वगैरे ही गोष्ट वेगळी, पण संस्कृत सोपी आहे असू शकते ह्याचा थोडासा एक कॉन्फिडन्स त्या निमित्ताने आला. आणि हाच आज आपला विषय आहे. मित्रांनो, स्टोरीटेल कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज मी बोलतो करतो आहे संस्कृत भारतीचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सचिनजी कठाळे यांना. सचिन सर नमस्कार. नमो नमः. आपल्या सर्वांना संस्कृत विषयी एक थोडीशी एक धारणा मनात अशी असते की ही एकतर खूप प्राचीन भाषा आहे, क्लिष्ट आहे. बरं, ज्ञान त्यात असेल मात्र आज ते रिलेव्हंट आहे, आज त्याचा काही उपयोग आहे का नाही हे माहीत नाही. स्कोरिंग लँग्वेज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मात्र सर्वसामान्य लोकांमध्ये त्याविषयी अनेक मतमतांतर आहेत, ग्रह आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती संस्कृत भाषा नेमकी भविष्यात कुठे वाटचाल करणार आहे, आज त्याची अवस्था काय आहे आणि त्यासाठी काय काय प्रयत्न चालू आहेत, या सगळ्या गोष्टींची उलगड मी तुमच्या पुढे करून देणार आहे सचिनजींसोबतच्या या गप्पांमधून. सर नमस्कार. तुम्हाला खरंच सर म्हणायला नको, आचार्य म्हणायला हवं. तर सर, सगळ्यात पहिला प्रश्न की संस्कृत येणं म्हणजे सुसंस्कृत होणं असं जे म्हणतो हे खरं आहे का? आणि जर तसं नाही तर ज्यांना संस्कृत येत नाही ते सुसंस्कृत नाहीत का? खूप छान आहे. प्रश्नच खूप सुंदर. प्रश्नच खूप सुसंस्कृत आहे असं मला म्हणायला हरकत नाही. खरं तर तसं म्हणणं खूप काय म्हणतात त्याला धैर्याचं होईल. पण तसं नाही आहे. कारण संस्कृती या शब्दाचा संस्कृत या शब्दाशी जरी चांगला जवळचा संबंध असला, तरी संस्कृती याचे खूप सारे आयाम आहेत. त्याच्यामुळे संस्कृत आल्यानंतर तो सुसंस्कृत होतो, हे काही अंशी जरी खरं असलं तरी ते पूर्ण सत्य मात्र नाही. तसं जर असलं तर म्हणजे आपल्याला मोठं आव्हान घ्यायला लागेल समाजाचं. कारण आज समाजातल्या कितीतरी लोकांना संस्कृत येत नाही. मग आपल्या या संकल्पनेप्रमाणे ते असंस्कृत होती आणि तसं परमेश्वराच्या कृपेने नाही आहे. पण संस्कृत येणं हा सुसंस्कृत होण्याच्या एका उत्तम लक्षणापैकी एक आहे. यात तर काही शंका नाही. त्याच्यामुळे जर संस्कृत येत असेल, तर तो नक्कीच थोडा जास्त सुसंस्कृत होतो, असं आपण निश्चित रूपाने म्हणू शकतो. त्यात काही शंका नाही. मला अनेकदा गंमत म्हणून असं वाटतं की मराठी ज्याला येत नाही तो अमराठी, संस्कृत ज्याला येत नाही त्याला असंस्कृत असं म्हटलं तर चालेल. असं म्हणू नये खरं तर. बरं, संस्कृत विषयी आता आपण बोलतो आहोत. मला एक गोष्ट सर सांगा की संस्कृत एवढी आपली जुनी भाषा आहे, प्राचीन भाषा आहे, ज्ञान भाषा आहे. मात्र ते ज्ञान आजच्या काळात उपयुक्त ठरत नाही असं दिसतं. प्रत्यक्षात कसं आहे, गेली अनेक वर्ष आपण संस्कृत भारतीच्या कार्याच्या निमित्ताने संस्कृतशी जोडलेले आहात आणि त्या व्यवहाराशी पण जोडलेले आहात. तुम्हाला काय दिसते, भारतभरातलं चित्र काय आहे, पूर्वीचं काय होतं आणि आताचं काय आहे? आताचं चित्र खूप आश्वासक आहे. मीडियामध्ये येणं हा वेगळा भाग आहे आणि त्याच्या मागे काही छुपे हेतू असू शकतात. पण आजचं चित्र असं आहे की भारतात सगळीकडे संस्कृतचं चिकार स्वागत आहे आणि समाजातला प्रत्येक घटक हा संस्कृतच्या मागे आहे. खरं तर आपण जिथे पराजित होतो, कुठेतरी आपण हारतो, तिथे दुःख होतं माणसाला ना. पण संस्कृत भारतीचे कार्यकर्ते आम्ही
समाजाची संस्कृतची भूक अजूनही पुरवू शकत नाही, याचा आम्हाला आनंद आहे. कारण संस्कृतची एवढी भूक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लोकं येऊन आम्हाला संस्कृत शिकायचं आहे, आम्हाला संस्कृत शिकायचं आहे असं म्हणत असतात. बरं. रोज. त्याच्यामुळे संस्कृतबद्दल समाजाची जी इच्छा आहे, ती खूप मोठी आहे. आणि मला वाटतं असा अपप्रचार करणारे जे लोकं आहेत, नरेटिव्ह सेट करणारे लोकं आहेत, त्यांच्यासाठी ही एक चांगली चपराक आहे. उदाहरण सांगायचं झालं तर, भारतातल्या जवळपास सगळ्या IITsमध्ये आज संस्कृत उपलब्ध आहे शिकायला. संस्कृत उपलब्धच नव्हतं म्हणून ते शिकलं गेलं नाही खरं तर. आता संस्कृत उपलब्ध असल्यामुळे ते शिकायला लोकं हजारोच्या नाही लाखोच्या संख्येत येतात. उदाहरण म्हणून सांगायला मला अभिमान वाटेल, की कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेला सगळं जनजीवन ठप्प झालं होतं, तेव्हा IIT रुडकीसोबत संस्कृत भारतीने टाय-अप केलं आणि आपण 26,000 लोकांना संस्कृत शिकवलं. बरं. आणि त्यातून आपण एका पुस्तकाची निर्मिती केली, सुभाषितम संस्कृतम असं आणि तिथे 108 सुभाषितं घेऊन त्यातून भाषा अभ्यास असं सुरू केलं. आता ते पुस्तक घेऊन परत आपण कोर्स सुरू केलाय. आता 4,500 लोकं अजूनही शिकतात आहेत. त्याच्यामुळे संस्कृतबद्दल उपेक्षा नाहीये, फक्त नॅरेटिव्ह आहे. आणि त्याच्याकडे खूप लक्ष देण्याची गरज नाही असं मला वाटतं. पण भारतातल्या सगळ्या ठिकाणी काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुवाहाटी ते गुजरात तुम्ही कुठेही गेलं तरी संस्कृतचं स्वागत आहे. संस्कृत शिकण्याची इच्छा आहे. समाजाच्या दृष्टीने तो कुठलाही भाग असो, म्हणजे जातीनिहाय जी आपण चर्चा करतो, समाजनिहाय, भाषानिहाय, स्त्री, पुरुष किंवा वनवासी भागात सुद्धा संस्कृतचा अजिबात विरोध नाही. आणि मी शिकलं पाहिजे, मला सुद्धा संस्कृत आलं पाहिजे अशी अहमहमिका सगळीकडे दिसते. त्याच्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे, अनुभवजन्य मत आहे, की त्याच्याबद्दल जे काही म्हटलं जातं ते तसं नाही आहे खरं. स्वागत मात्र नक्की आहे. बरं, एवढी आपली भाषा पुरातन आहे. मी मगाशी जसं उल्लेख केला, ज्ञान भाषा म्हणून आपण भारताची. असं असताना देखील संस्कृत मागे का पडली? ती चिंता आहेच. इतिहासातले काही जे काही घटनाक्रम आपण बघतो, विशेष रूपाने शारीरिक आक्रमण जे आपल्यावर झालं लाखोच्या संख्येने, त्याच्यामुळे या भाषेकडे लक्ष देणं ही प्राथमिकता राहिली नाही. उपेक्षा नव्हती त्याबद्दल, पण जान है तो जहान है असं जे म्हणतात, की जीव असेल तरच आपण पुढे काही करू शकतो. आपली सगळी जी आक्रमणं झाली साधारण पंजाबच्या दिशेने झाली. एकेकाळी पंजाबमध्ये सगळ्या वेदांची एक मोठी जागा होती. पंजाब हा वैदिक प्रांत होता आणि समृद्ध प्रांत होता वेदाच्या सगळ्या परंपरेच्या दृष्टीने. पण आज समग्र पंजाबमध्ये एकही वैदिक नाही. त्याचं कारण असं आहे की सगळे त्यांनी आक्रमणं झेललीत आणि तो सगळ्यात शूर वीर प्रांत असा आज प्रतिष्ठित झाला. कारण त्यांनी त्यांच्या जीवनात इतक्या वर्ष तेच केलं. पण ती सगळी आक्रमणं जशी जशी खाली येत गेली तशी ती डायल्यूट होत गेली. म्हणून दक्षिण भारतात जर आपण बघितलं तर संस्कृतचं स्थान त्या सगळ्यांच्या जीवनात जास्त आहे. कारण त्यांना शारीरिक संघर्ष करायला लागणार नाही. म्हणून बुद्धीचा वापर किंवा जीवनाच्या सगळ्या घडामोडीत संस्कृतची जी जागा आहे ती त्यांनी तशी टिकवून ठेवली. आणि राजाश्रय देखील. आणि राजाश्रय सुद्धा काही ठिकाणी मिळालं, त्यात काही शंका नाही. पण मुख्य कारण हे झालं, एक हा टप्पा. त्यानंतरच्या काळात ज्यावेळेला ब्रिटिश लोक आले, त्यांनी इंग्रजी भाषेचा प्रचार करण्याच्या दृष्टीने त्याच्यामागची त्यांची भूमिका वेगळी होती, हे सर्वश्रुत आहे, त्याबद्दल चर्चा करण्याचा आपला विषय नाही. पण संस्कृत ही हीन भाषा आहे किंवा ती कशी निरुपयोगी आहे याचे सगळे अपप्रचार त्यांनी केले आणि त्याच्यामुळे परत संस्कृतकडे दुर्लक्ष त्यांनी करवून घेतलं. लोकांनी केलं असं म्हणणं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मांडल्यासारखं. तसं केलं नाही त्यांनी. इंग्लिश ग्लोरिफाय केलं. त्याच्यामुळे सगळे इंग्लिशच्या मागे गेले आणि मग नाईलाजाने संस्कृत दुसऱ्या स्थानावर किंवा मग नंतर तिसऱ्या स्थानावर असं होत गेलं. पण ती दैनिक व्यवहारापासून दूर गेली हे मात्र सत्य आहे. पण त्याचं शिक्षण सगळीकडे होत आहे असं आचार्य धर्मपालच्या द ब्युटिफुल ट्री नावाचं जे पुस्तक आहे त्यात आपण संख्येसकट वाचू शकतो की छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा वेद पाठशाळा होत्या, अगदी ब्रिटिश येईपर्यंत सुद्धा. त्याच्यामुळे संस्कृत नव्हतं कधीच, शिक्षणात त्यांना स्त्रीना अधिकार नव्हता वगैरे, हे जे सगळे खोटे नॅरेटिव्ह घडवले गेले हे दादांत खोटे आहेत. असं धर्मपालांच्या एका पुस्तकातूनच आपल्याला सांख्यिकीय तथ्यानुसार कळू शकतं. त्यामुळे ही परिस्थिती त्यामुळे आली असं एक मला वाटतं. पण संस्कृतचं पुनरुज्जीवन असं आपण म्हणू किंवा त्याला त्या अवस्थेतनं बाहेर काढणं, ऊर्जित अवस्थेत नेणं हे तुमचं कार्य आहे महत्वाचं आहे. म्हणजे
आणि ते अनेक प्रांतात अनेक ठिकाणी तो चालू आहे. मला वाटतं जगभरात चालू आहे. अ, भारतामध्ये संस्कृतची जी उपेक्षा होते त्या तुलनेत परदेशातला जो आपला भारतीय वर्ग आहे किंवा परदेशस्थ लोक असतील, हे कशा पद्धतीने संस्कृतकडे पाहतात? तुमचं काय निरीक्षण आहे? मी थोडासा शब्द बदलेन. भारतात उपेक्षा आहे असं आपण म्हणू नये. भारतात उपेक्षा नाहीये. स्वागतच आहे संस्कृतचं. पण विदेशातल्या लोकं साधारणपणे असं एक म्हटल्या जातं. उदासीनता म्हणू आपल्याकडे. नाही? नाही तसं. अ, त्याचं स्वरूप वेगळं आहे. प्राथमिकता फक्त वेगळी आहे. कारण आज सगळं प्रत्येक मुलगा हा इंजिनिअरच झाला पाहिजे, तो डॉक्टरच झाला पाहिजे, तो मॅनेजमेंट क्षेत्रात गेला पाहिजे असं जे म्हटलं, त्याच्यामुळे याला हे आहे. पण संस्कृत असं म्हटल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टीकडे लक्ष न देता नाही, नाही संस्कृत शिकलं पाहिजे असं म्हणणारेच लोकं सापडतात. तसं एक साधारणपणे प्रसिद्ध वाक्य आहे, की इंडियन्स आर मोर इंडियन इन फॉरेन कंट्रीज. त्याच्यामुळे विदेशातल्या लोकांना संस्कृतबद्दलची खूप जास्त आस्था आहे. विशेष रूपात जे तिथे राहणारे भारतीय आहेत. उदाहरण म्हणून सांगता येईल, की संस्कृत भारतीचं काम एकट्या अमेरिकेत गेल्या 24 वर्षापासून सुरू आहे. पुढच्या वर्षी त्याला 25 वर्ष पूर्ण होतील. आणि तिथे 45 देशांमध्ये म्हणजे त्यांच्या राज्यांमध्ये आपलं चांगलं काम आहे अमेरिकेत. तिथे आपण एक छोटासा कोर्स चालवतो. त्याचं नाव आहे सॅफल, संस्कृत ॲज फॉरेन लँग्वेज. बरं. त्यांच्या दृष्टीने फॉरेन लँग्वेज आहे. आणि तिथे नियम असा आहे, की प्रत्येक विद्यार्थ्यांनी कुठली तरी एक विदेशी भाषा शिकलीच पाहिजे. मग ती संस्कृत घेतली पाहिजे लोकांनी. आणि यासाठी आपण आग्रह करतो आणि त्याची सगळी शैक्षणिक जबाबदारी आपण घेतो. बरं. मला सांगायला आनंद होईल आणि तुम्हाला ऐकायलाही आनंद होईल, की यावर्षी 550 मुलं संस्कृत शिकतात आहेत तिथे. आणि ती संस्कृत शिकणारी मुलं ही संस्कृतमध्येच बोलतात. बरं. दरवर्षी त्यांचं जे 3रं शिबिर असतं, त्याला मेधा शिबिर असं म्हणतात. ते भारतात बंगलोरला होतं, अक्षरम आपल्या कार्यालयामध्ये. यावर्षी आता ते संपलं गेल्या महिन्यात. 10 मुलं आली होती. जोपर्यंत ती मुलं इंग्लिशमध्ये बोलत नाहीत, तोपर्यंत ती अमेरिकन आहेत असा कोणीही तर्कसुद्धा करू शकत नाही, कल्पनासुद्धा करू शकत. इतकी सुंदर संस्कृत बोलतात आणि टीनेजर्स आहेत. बरं. अक्षरशः 8वी, 9वी, 10वीत शिकणारी मुलं होती. त्याच्यामुळे तिथे त्यांच्याबद्दल आदर आहे. दुसरं की गल्फ कंट्रीमध्ये आपलं काम आहे. यूकेमध्ये आहे, इकडे सिंगापूरला आहे. पालीमध्ये छान काम आहे आपलं. तर तिथे सगळीकडे आता सध्या तरी भारतीय लोकांमध्येच आपलं काम आहे. अजून आपण तिथल्या स्थानिक विदेशी लोकांवर प्रयोग केले नाहीत. काही लोकं तसे आपले कार्यकर्ते आहेत. कॅनडामध्ये आहेत, रशियामध्ये आहेत. पण त्यांच्याकडनं जास्त स्वागत आहे. कारण त्यांना कुठेतरी आपण आपल्या मुळापासून तुटतो आहे अशी भीती लागलेली असते. म्हणजे त्याचं संस्कृत हे चांगलं माध्यम आहे. संस्कृतशी जुळलं की आपण आपल्या नाळेशी जुळलेली असू, असा त्यांचा विश्वास आहेच आहे. त्याच्यामुळे त्यांचं स्वागत आहे सगळीकडे. संस्कृतीशी जे काही ग्रह आहेत म्हणा किंवा आक्षेप घेतले जातात, विशेषतः सामाजिक, धार्मिक, ह्यासाठी ही तर एक आध्यात्मिक भाषा आहे. हा एक मुख्य. त्यामुळे समाजातला एक खूप मोठा वर्ग त्यापासून दूर आहे, असं एक त्याविषयी म्हटलं जातं. आणि ते एक संस्कृतचा प्रसार फारसा न झाल्याचं ते एक मुख्य कारण सांगितलं जातं. तो आक्षेप खरा आहे असं आपण गृहीत धरू. आजची अवस्था काय आहे त्याकडे पण बोलूया. तो आक्षेपही ब्रिटिश लोकांनी पसरवलेलं नॅरेटिव्ह आहे. बरं. पण त्याला अध्यात्माशी जोडल्या गेलं हे तथ्य आहे. कारण शेवटी अध्यात्माची भाषा संस्कृत आहेच. तुम्ही जे काही सगळे धार्मिक ग्रंथ वाचतो आपण सगळे, ते सगळे संस्कृतात आहेतच. पण तेवढाच विषय फक्त मॅग्निफाय करून लोकांसमोर ठेवला गेला. आध्यात्मिक भाषा आहे का असं म्हटल्यानंतर मी म्हणेल हो, आहेच. पण संस्कृत भाषेचा फक्त 5% भाग हा अध्यात्माशी जुळलेला आहे. बरं. उरलेला 95% जो संस्कृतचा भाग आहे, जी सगळी ग्रंथसंपदा आहे, ती ज्ञानभाषा आहे. मग त्यात येणारं गणित आहे किंवा भौतिकशास्त्र आहे, विमानशास्त्र आहे, कृषीशास्त्र आहे. या सगळ्या गोष्टीला त्यांनी उपेक्षित ठेवलं. तो भाग बाहेर आणलाच नाही. आणि मग संस्कृत म्हणजे काय तर ती फक्त अध्यात्माची भाषा, भागवत कथेची भाषा, सत्यनारायण पूजेची भाषा. असं नॅरेटिव्ह केल्यामुळे झालं असं की उरलेला जो 95% भाग आहे, त्यापासून लोक तुटले. अध्यात्मापासून कोणी तुटलं नाही, पण संस्कृतपासून तुटलं. हा त्याचा खूप मोठा दुष्परिणाम झाला. संस्कृत भारती जे काम करते आणि जे आपण सांगतोय की ठीक आहे, अध्यात्माची भाषा होती, आहे आणि ती राहणार. पण त्याच्या व्यतिरिक्त जो उरला मोठा भाग आहे, मोठा समुद्र आहे ज्ञानाचा, त्यासाठी आपण संस्कृत शिकलं पाहिजे. आणि तो आपण प्रयत्न करतोय. समाजामध्ये जेव्हा ती गोष्ट लोकांना कळते की नाही फक्त तिथपर्यंत नाही, बाकीच्या गोष्टी आहेत. जसं काही
इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी IITचं सांगितलं. तसं टेक्निकल इन्स्टिट्यूट्स आहेत बऱ्याचशा, सायन्स इन्स्टिट्यूट्स आहेत. जेव्हा त्यांच्यासमोर आपण हा विषय ठेवतो की सायन्स इज संस्कृत, तेव्हा मग त्यांचे परसेप्शन बदलतात आणि मग ते संस्कृत शिकायला लागतात. आणि जेव्हा ते संस्कृत शिकायला लागतात तेव्हा ते ब्रिज फॉर्मेशनचं काम करतात. एक वेगळी समस्या म्हणून सांगतो की संस्कृत शिकणारी व्यक्ती जी आहे, त्या व्यक्तीचा एक परीघ आहे. कारण ते साहित्य शिकणार, अलंकार शिकणार, त्यांचे सिलेबस असणारे कालिदास शिकणार, ते श्रेष्ठ आहेच. पण विज्ञान या दृष्टीने शिकायला त्यांना त्रास आहे. कारण विज्ञान शिकायला जास्त वेळ लागतो, त्यांना प्रॅक्टिकल असतं जे काही असतं. पण व्हाईस वर्सा इज नॉट ट्रू. ज्यांनी विज्ञान शिकलेलं आहे, त्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड खूप पक्कं असल्यामुळे आणि संस्कृत ही एक टेक्निकल लँग्वेज असल्यामुळे तो संस्कृत लवकर शिकतो. असा आपल्या सगळ्या जगातला अनुभव आहे. म्हणून ब्रिज फॉर्मेशन जर झालं तर तो महाभारत वाचत असताना फिजिक्सच्या दृष्टीने महाभारत वाचू शकतो. तो संस्कृतचा स्कॉलरने वाचू शकतो. बरोबर. तो केमिस्ट्रीच्या दृष्टीने महाभारत वाचू शकतो. तो विमानशास्त्राच्या दृष्टीने महाभारत वाचू शकतो आणि त्यातून एक्सप्लोर करू शकतो. अगदी अभिमानाने सांगण्याचं उदाहरण की भगवान प्रभुपाद जे आहेत इस्कॉनचे संस्थापक, त्यांना भगवद्गीतेच्या 700ही श्लोकांमध्ये भक्ती दिसली. लोकमान्य टिळकांना 700 श्लोकांमध्ये कर्मयोग दिसला. आणि बेंगलोरचे जे आपले महादेवन आहेत संस्कृत भारती, त्यांना 700 श्लोकांमध्ये मॅनेजमेंट दिसलं. मग भगवद्गीतेत काय आहे? मॅनेजमेंट आहे की कर्मयोग आहे? मग त्याच्यात एक्सपर्ट लोक असं म्हणतात की भगवद्गीतेत असे 300 विषय आहेत. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्, असं जे भगवान स्वतः गीतेत म्हणतात. तसं हे मॅनेजमेंट त्यात आहे असं संस्कृत म्हणजे भगवद्गीतेच्या अभ्यासकापैकी कोणालाही कदाचित जाणवलं नसेल, कारण त्याच्याकडे तो चष्मा नव्हता. म्हणून आपलं असं म्हणणं आहे की ज्ञान भाषा या दृष्टीने जर आपण संस्कृत वाचलं, तिथला कुठलाही ग्रंथ वाचला संस्कृतमध्ये असणार, तर त्यातून त्याला जे जे दिसणारं तत्व आहे तो एक्सप्लोर करू शकतो. म्हणून त्याचा तशा दृष्टीने प्रचार करणं जास्त गरजेचं आहे. ज्या गोष्टी नॅरेटिव्हच्या स्वरूपात प्रसिद्ध झाल्या त्याच्याबद्दल चर्चा न करता आपल्याला अपेक्षित नॅरेटिव्ह आपण जर समाजाच्या जवळ ठेवले तर आपोआप ते पुसले जातात. आणि छोट्या रेषेला छोटी दाखवण्यासाठी मोठी रेखा लिहिणं तेवढंच पुरे आहे. आणि मला वाटतं संस्कृत भारती ते करताय. संस्कृत ही एक स्कोरिंग लँग्वेज आहे असं म्हणून अनेक विद्यार्थी त्याकडे वळतात. नंतर अर्थात अनेकांना गोडी देखील लागते, असा पण अनुभव आहे. विशेषतः परदेशी भाषांचा जेव्हा विषय येतो तेव्हा अनेकांचा कल असतो की जे ऑलरेडी संस्कृत शिकलेत ते लोक, ती मुलं जर्मनकडे वळतात, असं एक सर्वसाधारण निरीक्षण आहे. त्याचं काय कारण असावं? एकतर त्यात थोडासा फरक आहे. म्हणजे ते दुर्दैव आहे खरं तर, की बाकीच्या ज्या भाषा आहेत म्हणजे फ्रेंच, जर्मन या भाषा म्हणून शिकवल्या जातात. पण संस्कृत हे एकमेव दुर्दैव तत्व असं आहे शाळेच्या ह्याच्यामध्ये, तो विषय म्हणून शिकला जातो. हा विचार करण्याचा विषय आहे. संस्कृत आपण कधी भाषा म्हणून शिकवत नाही शाळेमध्ये. आता त्याचा बदल होतो आहे खूप साऱ्या राज्यांमध्ये. पण जोपर्यंत ती भाषा म्हणून शिकल्या जाणार नाही तोपर्यंत त्याचं भाषा तत्व लोकांच्या मनात येणार नाही. एक दुसरं असं की संस्कृत थोडासा शिकला की त्याला त्याचं व्याकरण, त्याची वैज्ञानिकता, पर्टिक्युलर वाक्यरचना या सगळ्या गोष्टीची त्याला कल्पना आहे. ती कल्पना ज्याला आली तो कुठलीही भाषा सहज शिकू शकतो. म्हणून मग तिथले लोक त्या सगळ्या भाषांमध्ये प्रवीण होतात असा साधारणपणे अनुभव आहे. मी दक्षिणेत असतो, बेंगलोरला असतो. तिथे मला असं लक्षात आलं की संस्कृत जर बेस असेल तुमचा तर तुम्ही 6-7 भाषा सहज शिकू शकता. आणि ती कुठलीही भाषा असो, कारण लँग्वेज स्ट्रक्चर नावाने जो एक भाग असतो, जे एक तत्व असतं ते त्याला आलेलं असतं. संस्कृत भारती त्याच्या 2 पावलं पुढे जाऊन विचारतात की संस्कृत हा फक्त विषय नाही. तुम्ही म्हटलं स्कोरिंग सब्जेक्ट, ठीक आहे, तो स्कोरिंग सब्जेक्ट आहे, पण आपण त्याला भाषा म्हणून जेव्हा बघतो तेव्हा त्यातून येणारे फायदे खूप सारे आहेत. एकतर हे मल्टी लँग्वेज ॲनालिसिस ज्याला म्हणतात ते होऊ शकतं त्याच्यामध्ये. आणि त्या कारणाने विशेष ते लोक भाषेकडे वळतात. जर मला संस्कृत समजू शकते, कारण ते क्लिष्ट भाषा असायला सगळीकडे, जर तीच मला आली तर बाकी जर्मन वगैरे तर येईल, असा एक त्याच्या मागचा वेगळा एक भाव सुद्धा असतो असं एक मला वाटतं. कारण त्या 2 भाषा मला येत नाहीत त्याच्यामुळे, पण साधारणपणे चर्चेतून जे कळतं ते मला असं वाटतं. पण असंही मी कुठे ऐकलं की अनेक परदेशी भाषांमध्ये देखील संस्कृतचे शब्द रूढ आहेत. हो आहे की, जसं जर्मनी आहे, इव्हन लॅट्वेनिया
इकडे कुठेतरी लांब असणारी ती भाषा. अशा आपण मध्ये त्या दृष्टीनेच खूप सारे कलेक्शन केले त्याचे, की त्या भाषांमध्ये संस्कृतचे साक्षात शब्द आहेत. नुसते शब्द नाही, तर द्विवचन हा जो भाग आहे, आपल्या ह्याच्यामध्ये कुठेच द्विवचन नाही. एकवचन आणि बहुवचन आहे. द्विवचन संस्कृतात आहे आणि त्यानंतर विदेशी 3 भाषांमध्ये आहे. इतर कुठल्या भाषांमध्ये नाही. त्याची रचना किंवा ज्या 7 विभक्ती आपण म्हणतो, त्याची रचना ती सुद्धा त्या भाषेमध्ये आहे. पण त्यांचं सगळ्यांचं मूळ संस्कृत आहे. अशा दृष्टीने अजून त्याच्यावर खूप सारा रिसर्च झालेला नाही. कारण बाकीच्या या सगळ्या शब्दांचा जर विचार करतो म्हटलं तर ते तसं मॅच होत नाही. पण लँग्वेज स्ट्रक्चर जे आहे ते सारखं आहे. म्हणून त्या लोकांना संस्कृतबद्दल खूप जास्त प्रीती आहे. ते शिकतात. जसं चायना आहे. आज आपण चायना म्हटल्यानंतर वेगळं एक डोक्यात येतं. पण चायनीज संस्कृतीचे जे मूळ ग्रंथ आहेत, ते त्यातले बरेच ग्रंथ संस्कृतात आहेत. मेंडेरिन भाषा बोलणार आहे. त्याच्यामुळे त्यांना संस्कृतबद्दल चिकारा आधार आहे. आणि ते शिकतात. त्याची पराकाष्ठा म्हणजे जर्मनीनी वेद आमचे आहेत, त्यासाठी पेटंट फाईल केलं होतं. परमेश्वराच्या कृपेने ते गेलं नाही. कारण तिथे वेदाचा अभ्यास तेवढ्या प्रमाणात होतो, असं साधारणपणे लक्षात येतं. तर ते सगळे शिकतात. त्यांचा तो वेगवेगळ्या भाषांमध्ये जो संस्कृत तत्व आहे, भाषा तत्व आहे, त्याच्यामुळे त्यांना ते आपलीशी वाटते. म्हणजे संस्कृत ही जर भाषा म्हणून शिकवली गेली तर त्याचे फार मोठे किंवा त्याचा जो इम्पॅक्ट आहे, प्रभाव आहे, तो आणखी मोठा होऊ शकतो. किंबहुना तेव्हाच त्याचा प्रभाव होतो. कारण झालं असं ना, की मधल्या काळामध्ये संस्कृत कठीण आहे असं ज्या वेळेला लोकांच्या मनात बिंबवल्या गेलं, तेव्हा एक अनपेक्षित परंपरा सुरू झाली. ती अशी की प्रत्येक संस्कृत ग्रंथ हा आपल्या भाषेत आला पाहिजे. म्हणून मोठा अनुवाद प्रकल्प सुरू झाला. लाखो ग्रंथ संस्कृतातले त्या भाषेमध्ये आले. त्यावेळेला बरं वाटलं. पण नंतर जेव्हा आता त्याचा विचार करतो, की समजा गीता उदाहरणार्थ, गीतेचा अनुवाद जर मराठीत केला तर ती प्रायव्हेट लिमिटेड झाली महाराष्ट्रापर्यंत. तो अनुवाद महाराष्ट्राच्या बाहेर चालणार नाही. तसा बंगालमध्ये आहे, तसा त्या भाषांमध्ये. संस्कृत भारतीने हा प्रवाह बदलला, अक्षरशः उलटा केला. आपण काय करतोय, की त्या भाषेची जी पुस्तकं आहेत ती आपण संस्कृतात आणतोय आणि त्याला पूर्ण व्यापकता देतोय. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या दृष्टीने सांगायचं झालं तर खंडोबल्लाळ नावाची कादंबरी आहे किंवा श्यामची आई अत्यंत प्रसिद्ध, ते आपण संस्कृतात आणली. त्याचा परिणाम असा आहे की आज श्यामची आई जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ज्यांना संस्कृत येतात ते वाचतात. असा हा प्रवाह बदलून आणि आपण त्यांना भाषेकडे कसं आणता येईल याचा प्रयत्न करतो. त्यांना कंटेंट चांगलं मिळतं आणि संस्कृत भाषा मिळते. ज्यांनी श्यामची आई वाचलं असेल मराठीत, त्यांना आता श्यामची आई म्हणून वाचण्याची गरज नाही. त्यांनी फक्त ते संस्कृत वाचावं, कारण त्यांना त्यातली कथा माहिती आहे. असा प्रयत्न जेव्हा आपण करतो तेव्हा ते अगदी भाषेच्या जवळ येतं. एकदा भाषेचं दालन उघडलं, त्याच्या मागची सगळी ज्ञान परंपरा त्यासाठी स्वतः उपस्थित होते. आता तुम्ही उल्लेख केलात गोष्टीचा म्हणून मला आठवलं, संभाषण संदेश हा जो उपक्रम आहे तुमचा, तर त्याविषयी देखील तुम्ही जरा सर्वांना माहिती द्यावी. ही अभिमानाने उपयुक्तता खूप जास्त आहे आणि मी देखील त्याच्यात एका कामाच्या निमित्ताने मला ती माहिती मिळाली. मात्र तुम्ही देऊ शकलात तर खूप चांगलं. संभाषण संदेश हे मासिक आहे, संस्कृत मासिक. सप्टेंबर 1994 पासून ते मासिक संस्कृत क्षेत्राची निरंतर सेवा करत आहे. त्याचे खूप सारे पैलू आहेत, म्हणजे अगदी अभिमानाने आणि लोकांना माहिती व्हावं म्हणून सुद्धा सांगण्यासारखी. एकतर ही पत्रिका एवढ्या वर्षापासून 21 वर्षापासून निरंतर चालते. याचा एवढ्या वर्षात एकही अपूर्ण अंक किंवा संयुक्त अंक आलेला नाही. आबालवृद्ध सगळ्यांसाठी काही ना काही बौद्धिक खाद्य आपल्या पत्रिकेत आहे. अशी पत्रिका दुसरी नाही. संस्कृतीच्या क्षेत्रात 60 पेक्षा जास्त पत्रिका आहेत, पण त्या कुठल्या तरी विषयाला वाहून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांसाठी नाही, सार्वजनिक नाही आहेत त्या. दुसरं सरळ मानक संस्कृतम असं एक संस्कृतचं एक स्टँडर्ड स्वरूप आहे. सिंपल स्टँडर्ड संस्कृत असं आपण त्याला म्हणतो. संभाषण संदेश पत्रिका ही सरळ मानक संस्कृतात आहे. जी ज्याला आपली मातृभाषा चांगली येत असेल त्याला ती पत्रिका कळते. 100% कळते, प्रत्येक शब्दाचा अर्थ कळतो असं मला म्हणण्याचं नाही, पण त्याला त्याचा भावार्थ कळतो. इतक्या त्या सोप्या भाषेत पत्रिका असते. तिथे बालकथा असतात, काही लेख असतात, धारावाहिनी असते, शब्दकोडं असतं, कार्टून्स असतात, जगभरातल्या या महिन्यात झालेल्या वार्ता असतात.
काही मोठ्या कथा असतात, विज्ञानासंबंधी लेख असतात, व्याकरणासंबंधी काही तत्व असतात, अनुभवजन्य गोष्टी असतात. असे सगळे भाग असल्यामुळे ती पत्रिका आबालवृद्ध सगळ्यांसाठी अगदी स्वागतार्ह आहे. म्हणजे आम्ही अभिमानाने यासाठी सांगू इच्छितो, की शंकराचार्य सुद्धा त्या पत्रिकेची दर महिन्याला वाढ बघतात. कितीतरी जैन मुनी आहेत जे दर महिन्याला त्याची वाढ बघतात. एक दिवस उशीर झाला की त्यांचा फोन येतो, पत्रिका आली नाही. आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी संस्कृत भारतीचेच कार्यकर्ते संभाषण संदेशला शैक्षणिक सामग्री म्हणून वापरतात. त्यातला एक एक भाग एका एका लेवलला शिकवला जातो. बर. हा त्याचा आणखी एक भाग. ही जशी संस्कृतची आहे, जसं म्हणतात की संस्कृत पुरातन भाषा असते, पण ही आधुनिक भाषा अपी असती, असं हे करून आपण त्याला टेक्नॉलॉजीली जोडलं आणि या संभाषण संदेशचा ॲप आहे. ती पत्रिका आपण वाचू शकतो आणि ऐकू सुद्धा शकतो. माझ्या माहितीप्रमाणे संभाषण संदेश ही जगातली एकमात्र ऑडिओ पत्रिका आहे. ऑडिओ मॅगझिन दुसरी, ऑडिओ बुक्स लाखो असतील, पण ऑडिओ पत्रिका नाही कुठे. तिसरं, ही पत्रिका देवनागरी लिपीमध्ये वाचता येते, इंग्लिशमध्ये वाचता येते, गुजरातीमध्ये वाचता येते आणि कन्नडमध्ये वाचता येते. अशी ट्रान्सलिटरेटेड पत्रिका सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे जगात दुसरी नाही. पुस्तक आहे, एका क्लिकमध्ये आपण एवढ्या लिपीमध्ये वाचू शकतो. आणि सप्टेंबर 94 पासून आतापर्यंतच्या सगळ्या पत्रिका आपल्या ॲपला म्हणा किंवा वेबसाईटला उपलब्ध आहेत. संभाषण संदेशा .in आहे. या पत्रिकेच्या सरळ मानक संस्कृतत्वामुळे आजपर्यंत संदेश पत्रिकेने संस्कृत क्षेत्राला 10,000पेक्षा जास्त नवे शब्द दिले संस्कृतचे, जे ग्रंथात नव्हते, पण आता गरज आहे त्याची. उदाहरणार्थ पेन ड्राईव्ह हा शब्द आहे, त्याची गरज होती. पेन ड्राईव्ह याला अनुवाद करत असताना लोकांचे खूप हाल झाले. आपण त्याला स्मृतिशलाका असा शब्द दिला. तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद झाला तो एका शब्दामुळे आलाच ना. असे 10,000च्या जास्त शब्द संभाषण संदेशनेच दिले आहेत जगात. त्याच्यामुळे असे खूप सारे कॉन्ट्रीब्युशन्स त्या संभाषण संदेशने केले आणि ती आता जवळपास त्याची रीडरशिप 1,20,000, अरे वा. 20 देशापेक्षा जास्त त्याची आणि मला वाटतं ऍप देखील आहे आणि वेबसाईट देखील. ॲप आहे, वेबसाईट आहे. ती पत्रिका ई पत्रिका म्हणून सुद्धा आहे आणि मुद्रित पत्रिका पण आहे, दोन्ही आहे. त्याच्यामुळे त्याची आणि ग्राहकता प्रतिदिनम वर्धमाना अशी. आणि हाच धागा पुढे घेऊन जाताना मला अतिशय आनंद होतो सांगायला की संभाषण संदेश पत्रिकेतील ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात बालमोदिनी, तर त्या गोष्टींचं संकलन बालमोदिनी नावाने झालं आणि ते देखील पॉडकास्टच्या स्वरूपात सर्वत्र उपलब्ध आहे. आणि तो स्टोरीटेलवरती देखील तो पॉडकास्ट आहे. अन्य जे स्पॉटिफाय असतील किंवा अन्य जे सगळे टॉपचे पॉडकास्ट आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे देखील तुम्हाला बालमोदिनी तिथल्या गोष्टी, दररोज एक गोष्ट संस्कृतमधली ती ऐकायला मिळते आणि ते संभाषण संदेश मुळेच शक्य झालं. त्यात काही शंका नाही. जेव्हा हा विषय लोकांपर्यंत पोहोचला तेव्हा लोकांनी धन्यवाद दिलेत की संस्कृतमध्ये, आणि ते सरळ संस्कृतमध्ये, जे श्लोकबद्ध नाही, भाषारूप आहे संभाषण, असं साहित्य उपलब्ध नव्हतं. या ध्वनिपत्रिकेमुळे आणि बालमोदिनी पॉडकास्टमुळे आता आम्ही संतुष्ट आहोत. आमच्या प्रवासात आम्ही ते सुरू करतो आणि प्रवास संपेपर्यंत संस्कृत ऐकतो. एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन संभाषण संदेशने दिलं हे सांगताना निश्चितच अभिमान आहे. नाही, नक्कीच. याही पुढे जाऊन मला वाटतं ज्यांना संस्कृत शिकायची आहे अशांसाठी देखील तुमचे काही उपक्रम आहेत? भरपूर उपक्रम आहेत. आपलं संभाषण शिबिर हा एक मोठा भाग आहे. एक 10 दिवस 2 तास, आजच्या आधुनिक भाषेमध्ये सांगायचं 20 अवर्स पॅकेज. फक्त तुम्ही कोणीही असा, ज्यांना ऐकता येतं तो येऊ शकतो आणि 10 दिवसात संस्कृत बोलू शकतो. अभिमानाने सांगावं असं वाटेल की आजपर्यंत आपण 1 कोटीपेक्षा जास्त लोकांना संस्कृत बोलायला शिकवलं. यात छत्तीसगडचे, नागालँडचे वनवासी लोक सुद्धा आहेत आणि भारताच्या पार्लमेंट भवनमध्ये सुद्धा शिबिर झालंय. सगळे IIT मध्ये शिबिर झालंय. पण स्त्री असो पुरुष असो, जर आपण म्हटलं की कुठलाच भेदभाव न ठेवता आपण 1 करोडपेक्षा जास्त लोकांना संस्कृत बोलायला शिकवलं. त्यात वही नाही, पाटी पेन्सिल नाही, पाठांतर नाही. संस्कृत म्हटलं की रामा रामो रामा हा असं लोक उपहासाने म्हणतात. एकही गोष्ट पाठ करायची नाहीये. मम नाम सचिनः भवतः नाम किम, तुम्ही उत्तर देऊ शकता.
मम नाम सचिना. मम नाम संतोष. इतक्या सोप्या पद्धतीने आपण संस्कृत बोलायला शिकतो. यांनी एकही शब्द पाठ केला नाही, काही लिहिलं नाही, काही वाचलं नाही, पण अगदी एका सेकंदात त्यांनी एक वाक्य बोललेत. असे लाखो शिबिर आपण पूर्ण भारतभरात केली. तो एक चांगला प्रकल्प आहे. कोणी ज्यांच्या गृहसमुच्चयाच्या ठिकाणी जिथे ते असतील, एक 20-25 लोकांना जर त्यांनी गोळा केलं आणि संस्कृत भारतीला सूचना दिली की आपण शिक्षकाची व्यवस्था तिथे करू. हे शिबिर निःशुल्क असतं. आणि त्यानंतर मग पत्रालयाद्वारा संस्कृत आहे. आपल्या घर बसल्या आपण करस्पॉन्डन्स कोर्स शिकू शकतो. तो अभ्यासक्रम आपण 11 भाषांमध्ये देतो. छोट्या मुलांसाठी बालकेंद्र आहे. विद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सरळ संस्कृत परीक्षा आहे. जे असे तथाकथित उपेक्षित लोक आहेत, ज्यांना संस्कृतचे काही श्लोक येत नाही, काही नाही, अशासाठी म्हणा किंवा इतरही लोकांसाठी श्लोक पाठन केंद्र म्हणून आपला एक नवा व्यायाम आहे. गीता शिक्षण केंद्रासाठी म्हणजे गीता शिकण्यासाठी आपलं त्यात सुंदर वाक्य आहे की भगवतः गीता भगवतः भाषया. देवाची गीता देवाच्या भाषेत, म्हणून संस्कृतातूनच गीता वाचली पाहिजे. तर गीता शिक्षण केंद्र म्हणून एक चालतं. पूर्ण भारतभरात अशी केंद्र चालतात. संवादशाळा नावाचा एक प्रकल्प आहे. तो दिल्ली आणि काशी 2 ठिकाणी आहे. दर महिन्यात 1 ते 14 आणि 16 ते 29 निवासी वर्ग आहे. तिथे कोणीही जाऊ शकतो. 16 वर्षाच्या वर असं फक्त आपण म्हटलंय. निवास तिथेच असतो, भोजनाची व्यवस्था तिथे असते आणि दुसरी कुठलीच भाषा तो ऐकत नाही. त्याच्यामुळे जाताना आपल्या भाषेत जातो आणि बाहेर येताना संस्कृतात बोलतच बाहेर येतो. असे ते प्रकल्प चालतात. त्याच्या व्यतिरिक्त मग काही निवासी वर्ग असतात, अभ्यास वर्ग असतात, व्याकरणाचा एखादा अंश घेऊन केलेला वर्ग असतो. असे चिकार प्रकल्प चालत असतात. आता हे सगळे तुम्ही उपक्रम आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, हे सगळं बरं. भविष्यात संस्कृत आले तर फायदे काय लोकांना होणार आहेत याविषयी देखील तुम्ही सांगा. मला वाटतं खूप महत्वाचा प्रश्न संतोषजी तुम्ही विचारला. संस्कृत आलं तर त्याचे इतके फायदे आहेत, बहुमुखी फायदे आहेत. एक तर ती ज्ञानभाषा आहे हे सत्य आहेच. मी त्याच्या आणखी थोडं खोलात जाऊन असं म्हणेल की त्या भाषेत ज्ञान आहे. म्हणून जर संस्कृत आलं तर ते ज्ञानाचं सगळं दालन सगळ्यांसाठी उपलब्ध होईल. मला अभिमानाने काही विषय सांगावेसे वाटतात. मिताली मुखर्जी नावाच्या वैद्य आहेत, डॉक्टर, होमिओपॅथी आयुर्वेदिक डॉक्टर, कलकत्त्याला, आता दिल्लीला असतात. त्यांना यंग सायंटिस्ट अवॉर्ड मिळाला होता. त्यांचा विषय होता जेनेटिक्स इन आयुर्वेदा विथ रेफरन्स टू गायनेकॉलॉजी. तर हे असं काही नव्हतंच ना खरं तर. जेनेटिक्स हा विषयच 1952ला कॉइन झाला तो शब्द. पण आयुर्वेद जेनेटिक्स आणि त्यातल्या त्यात याविषयी तर त्यांना ते काही कळलं नाही. पण त्यांच्या गुरुजींचा आदेश होता, त्याच्यामुळे त्या प्रवृत्त झाल्या. त्यांनी काहीतरी काही वर्ष संस्कृतचा अभ्यास केला आणि नंतर त्यांनी हे प्रूव्ह केलं की जीन्स आर नॉट मेअर अ कॉम्बिनेशन ऑफ ATCG, एडिनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन, बट इट्स अ परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ वात, पित्त, कफ. हे त्यांनी प्रूव्ह केलं. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटेल की त्याच्यापासून एक नवा विषय जगासमोर आला. त्याचं नाव आहे आयुर्जिनोमिक्स. आपण गुगलमधील केलं की लक्षात येईल. आज आयुर्जिनोमिक्सची 550हून जास्त युनिव्हर्सिटीमध्ये विभाग आहेत. असे कितीतरी उदाहरण म्हणजे नावासकट आणि विषयासकट सांगता येतील. पण एक व्यक्ती प्लस संस्कृत प्लस एक विषय आणि मिरेकल. हे कसं झालं? कारण त्या माणसाने संस्कृतचा अभ्यास केला. आपला विषय आणि संस्कृत हे जर आपण केलं तर संस्कृतच्या साहित्यामध्ये इतके विषय आहेत की एक विषय जरी आपण एक्सप्लोअर करून जगासमोर ठेवतो म्हटलं तर अफलातून होईल. दकार गलम नावाचा ग्रंथ आहे. विजय जोशी आपल्या सोलापूर त्या भागातले आहेत. त्यांनी दकार गलम या ग्रंथाचा अभ्यास करून जमिनीत कुठे पाणी मिळतं याचं सगळं वर्णन त्या ग्रंथात आहे. बरं, दकार गलम नावाच्या ग्रंथात. त्यातले त्यांनी परम्युटेशन कॉम्बिनेशन करून फक्त 40 ते 50 परफेक्ट श्लोक घेतले, जे आत्ताच्या तिथल्या परिस्थितीत आहे. आणि त्याचं प्रशिक्षण दिलं काही शेतकऱ्यांना. त्या प्रशिक्षणाच्या भरोशावर त्या लोकांनी जिथे जिथे विहीर खोदली त्या सगळ्यांना पाणी लागले. दिस इज प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन ऑफ संस्कृत विथ हिज ओन नॉलेज. असं प्रत्येक क्षेत्रात केल्या जाऊ शकतं. विमान क्षेत्रात आहे. नागपूरचे एक चांगले प्राध्यापक आहेत, सगळं चांगला ग्रुप आहे त्यांचा. विमानशास्त्रावर ते काम करतात. त्यांनी विमानशास्त्र आणि भारतीय धातुशास्त्र याच्या भरोशावर रिसर्च करून 3 अलॉयज बनवलेले आहेत. त्यापैकी 2 BARCनी कॅलिबर केले, कॅलिब्रेटेड आहेत. तिसरा जो धातू त्यांनी बनवला तो BARC भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर, ते सुद्धा कॅलिब्रेशन त्याचं करू शकले नाही.
पण धातू हातात तयार आहे. हे कधी शक्य झालं? त्यांचा विषय प्लस संस्कृत. त्याच्यामुळे जर संस्कृत शिकल्या गेलं तर ह्या सगळ्या विषयांची इतके सारे पैलू बाहेर येतील. मग ते नाट्यशास्त्र सुद्धा असू शकतं, अभिनय कला असू शकते, भांडे घासणे यावर संस्कृतात एक ग्रंथ आहे, बर फोडणी देणे यावर एक संस्कृतात ग्रंथ आहे, चोरी कशी करावी यावर ग्रंथ आहे. पण ही आपल्यासारखी चोरी नाही बरं का. युद्धाच्या वेळी शत्रू पक्षात जाऊन त्यांच्या योजनेची चोरी करणं, हेरगिरी. हेरगिरी. पण ती योजनेची पूर्ण सूक्ष्म हे करे त्याला चौर्यशास्त्र. बर ते शास्त्र आहे त्याने सांगितलं. असे कितीतरी विषय आहेत म्हणजे जे चौर्य शास्त्रावरती वाङ्मय आहे, पहिल्यांदा कळलं. अदरवाईज आम्हाला वाङ्मय चौर्य होतं एवढं. एवढं असे कितीतरी ग्रंथ आहेत. तांबूल मंजिरी नावाचा ग्रंथ आहे, जे पान आपण खातो, विडा खातो, त्यावर ग्रंथ आहे एक पक्का, आणि त्याचे सगळे वैज्ञानिक अंश त्यात दिलेले आहे. तर संस्कृत शिकल्यामुळे या सगळ्या ज्ञानाचा प्रसार सगळीकडे होईल आणि आधुनिक विषयाशी त्याची सांगड घालून, जसं मॅनेजमेंट मी मगाशी म्हणालो, तसं रसायनशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, आणि आधुनिक याच्यामध्ये इवन सॉफ्टवेअर सुद्धा. इतके सगळे सॉफ्टवेअर संबंधीचे चिंतन आपल्या ग्रंथामध्ये सापडतात. ते एकदा लॉजिक क्रिएट झालं की तो काही सॉफ्टवेअर तयार करू शकेल. कोड लँग्वेजिंग जी आजची खूप जास्त गरज आहे डेटा अनालिसिसच्या क्षेत्रामध्ये, तो कोडिंग हा जो विषय आहे हा संस्कृत सगळ्यात जास्त करू शकतो जगात, कारण बरं. ती अत्यंत वैज्ञानिक भाषा आहे. इतके सगळे सफिक्स, इतके सगळे प्रिफिक्स, त्याला जे प्रत्यय लागतात, असं इतर कुठल्या भाषेत नसल्यामुळे आपण इतकं सुंदर कोड तयार करू शकतो की जो डिकोड फक्त संस्कृतज्ञच करेल समोर. मग मोठे ब्रह्मास्त्रासारखे अस्त्र असो किंवा ॲटम बॉम्ब सारखे मोठे हे असो, ते जर आपण या दृष्टीने कोड केले तर आपण अजेय ठरू. पण याला सगळ्याला संस्कृत भाषेची गरज आहे, विषयाची नाही. आणि एवढा सगळा विचार केल्यानंतर आपण त्या नॅरेटिव्हचा जर विचार करतो म्हटलं, ते किती छोटे वाटतात ना. ही एका दरवाजी भाषा आहे, ही उपेक्षित आहे, ही कुठेच नव्हती वगैरे. असं काहीतरी नाही, ते सगळं थोतांड आहे असं लक्षात येतं. त्याच्यामुळे आपण आपला जो विषय आहे, आपलं जे चिंता आहे, त्याची कक्षा वाढवावी. तेव्हा संस्कृतचं खरं स्वरूप आपण समाजासमोर ठेवू शकतो. त्याची गरज आहे आणि लोक त्याच्याकडे आकर्षित होतात आहे. यात काहीही शंका नाही, असं अनुभवाने मला अभिमानाने सांगू असं वाटतं. म्हणजे बदलत्या काळात संस्कृतचं महत्व देखील आणखी आता वाढत वाढच जातं आहे, वाढच आहे. आणि विशेषतः नवीन शैक्षणिक धोरण जे आहे हो. त्यामध्ये देखील मला वाटतं बळ मिळेल संस्कृत. नक्की. त्यात शब्द आहे हा भारतीय ज्ञान परंपरा असा शब्द आहे. इंडियन नॉलेज सिस्टम IKS यांनी या शब्दाने तो सगळीकडे प्रचलित आहे. आणि भारतीय ज्ञान परंपरा ही संस्कृतशिवाय राहू शकत नाही. त्याच्यामुळे त्याचा अनन्यसाधारण संबंध आहे. त्याच्यामुळे त्याला भविष्य हे आहेच आहे. आपण जितक्या लवकर त्याशी जुळू तितक्या आपण भविष्याशी जुळल्या जाऊ. जितका आपण उशीर करू तेवढे आपण भूतकाळात जाऊ. तर मंडळी, संस्कृत याविषयी आपण हा पॉडकास्ट ऐकण्यापूर्वी आपल्या मनात असणारे विचार आणि हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर आपल्या मनात डोकवणारे विचार यात नक्कीच बदल झाला असेल याची मला खात्री आहे. आपण सर वेळ दिलात आणि इतके छान गोष्टी उलगडून दाखवल्यात आणि इतक्या सहज पद्धतीने, त्यामुळे एक संस्कृत विषयी आमच्या मनात जी थोडीशी धास्ती होती ती नक्कीच दूर झालेली आहे असं मी सांगू शकतो. सर्वेभ्यः नमो नमः. नमो नमः.